गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। आपण आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत की आपण लोकांशी जरी चांगले वागलो ना तरी ही लोक आपल्याशी वाईट का वागतात बरं? कधीतरी प्रत्येकाच्या मनामध्ये पडणारा हा प्रश्न आहे। लोकांच्या जीवनामध्ये जरी व्यवस्थित वातावरण जरी निर्माण झालेलं असेल ना तरी सुद्धा आपल्याला त्रास द्यायचे ते सोडत नाही। पण समर्थांनी यावर सुंदर उत्तर दिलेलं आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, म्हणावीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे। बघा, मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर उत्तर दिलेलं आहे। म्हणजेच हा जो उपदेश आहेत ना समर्थ या मनाला करत आहेत, त्यांचा तू कंटाळा करू नकोस। म्हणजेच रामनाम या उच्चारणाचा तू अजिबात कंटाळा करू नकोस। यापैकी म्हणजे पहिला अर्थ आहे तो तितकासा संयुक्तिक वाटत नाही, पण ज्याला स्वतः रामदासांच्या उपदेशाचा किंवा बोलण्याचा कंटाळा येईल ना तो मनुष्य 24वा श्लोक संपल्यावर श्रवण किंवा पुस्तक बाजूला ठेवील आणि 25व्या श्लोकापर्यंत पोचणार सुद्धा नाही। म्हणून या श्लोकातील बोलणं आहे ना हे 24व्या श्लोकातील रामनामाच्या उच्चारासाठी संबंधित आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू दुसऱ्याचा बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, कारण तू स्वतः देवस्वरूप आहेस। तुझ्या अंतरात्म्यामध्ये परमात्मा वसलेला आहे। म्हणून जरी किती भांडण करण्याचा प्रयत्न केला, जरी कोणी किती दुःखी करण्याचा तुला प्रयत्न केला ना तरी तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस, कारण हा दुसऱ्यांचा अहंकार आहे ना, तो अहंकार जर तुझ्यामध्ये शिरला ना तर तू सुद्धा अहंकारी बनशील। मग येणाऱ्या संधीमध्ये तुला सोनं करायला मिळेल का? येणाऱ्या जीवनामध्ये तुला परमेश्वर प्राप्त होईल का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याचं जीवन श्रेष्ठ कधी होईल बरं? मनुष्याचं जीवन तेव्हा श्रेष्ठ होईल ना आपल्या निस्वार्थ कर्मानं, दुसऱ्याच्या मनात घर करून राहिल्यानं। म्हणजे हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे ना। नाहीतर या जीवनामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल, एखाद्याला आपली किंमत कळाली नाही ना म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख कधीच नसते। म्हणून आपल्याला माहीत आहोत ना की आपण श्रेष्ठ आहोत, आपण भगवंताचे लाडके आहोत। मग इतरांना सांगण्याची गरज नाही की मी किती श्रेष्ठ आहे, आपण कसे आहोत ना हे प्रथमतः आपल्याला माहिती व्हायला हवं। पण आपण नुसता जिथे मोठेपणा करायला जातो ना तिथे मात्र अहंकार निर्माण होत असतो। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य मात्र जे आचरणात आणायला पाहिजे ना त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो, पण जे नको आहे ना तेच आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करतो। समर्थांनी सांगितलेलं आहे, जर आचरणात आणायचं असेल ना तर अहिंसा आणा, सत्यवादी विचार आणा, दया आणा, पण मनुष्य या आणतो का? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ, मृत्यू आणि गिराईक कुणासाठी कधीच थांबत नाही। कारण का? कारण वेळ गेली ना ती वेळ परत येत नाही। एकदा मृत्यू आला की परत मनुष्य जिवंत होत नाही। आणि दुकानामध्ये आलेला गिराईक असतो ना तो एकदा येऊन गेला ना परत कधी येईल याची खात्री देता येत नाही। म्हणून हा सुटलेला बाण असतो
शब्द असतात आणि प्राण असतात ना, ते परत कधीच येत नाही. एकदा की सुटले ना, तर कुठे जातील आणि कुठे पडतील याचा काही विचारसुद्धा आपण करू शकत नाही. म्हणून या वैखरीमध्ये शब्द आहेत ना, ते बाणासारखे असतात, ते जपून वापरायला हवेत. आपण पाहतो तो की आपण लोकांशी चांगले वागतो, तरीही लोक आपल्याशी वाईट का वागतात बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण लोकांशी चांगले वागतो, प्रेमाने बोलतो, दुसऱ्यांची मदतसुद्धा करतो, तरीही काही लोक असतात ना, ते आपल्याशी वाईट वागत असतात. हा प्रश्न अनेकदा आपल्याला सतावत असतो आणि अशा वेळी आपल्याला रागसुद्धा भरपूर येतो, निराशा वाटते किंवा स्वतःबद्दल शंका वाटू लागते. मात्र हे समजून घ्यायला हवं ना की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो, विचारसरणी आणि जीवनातल्या अनुभवांमुळं त्यांचं वागणं घडत असतं. पण आपण कितीही चांगले वागलो तरीही समोरच्याच्या वागणुकीवर आपला ताबा नसतो. हे ज्या मनुष्याला समजलं ना, त्याला त्याचं उत्तर मिळून जातं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावाची असते, विचारसरणीची असते. म्हणजे आपण जर रोज उपासना करत असतो, तो समोरचा करतो का बरं? कधीतरी आपण कोण आहोत आणि समोरचा कोण आहे हे प्रत्येकानं ठरवायला हवं. म्हणजे तो व्यक्ती असेल पैशाने नक्की श्रीमंत असेल, तुम्ही पैशाने नक्की गरीब असाल, पण त्याची विचार करण्याची बुद्धी आहे ना, ती आपल्यापेक्षा नेहमी कमीच असते ना. आपण दुसऱ्याला काही चांगलं म्हणजे दुःख होईल असं काही करत नाही, पण ते विचार त्याच्या मनामध्ये असतात का बरं? अजिबात नसतात. म्हणजे काय? म्हणजे आपण चांगल्या हेतूने वागतो, पण समोरच्याला त्याचं महत्त्व किंमत कळेलच असं नाही. कारण जर काही जण आपल्याला गृहीत धरतात आणि आपला चांगुलपणा कमकुवतपणा समजतात ना, तर काही जण असतात आपल्या कृतीमागचा खरा हेतू समजून घेण्याऐवजी आपल्याला चुकीचं समजतात ना. म्हणून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला आपण एखाद्या वेळेस मदतसुद्धा केली, तरीही ती व्यक्ती पुढच्या वेळी आपल्याशी नीट वागेलच याची खात्री देता येत नाही. म्हणजे काय? म्हणजे आता पुढे पाहूया, ईर्ष्या आणि स्पर्धा ही समाजामध्ये अनेक लोक एकमेकांशी तुलना करतात. जर कोणाला वाटलं की आपण त्यांच्यापेक्षा चांगले आहोत किंवा आपलं यश त्यांच्यासाठी आव्हान आहे, तर त्याच्याकडून वाईट वागणूक मिळण्याची शक्यता अधिक असते. उदाहरणार्थ, एखाद्या ऑफिसमध्ये आपण चांगलं काम करत असलो तरी इतर सहकाऱ्यांना वाटू शकतं की आपल्यामुळं त्यांना मागे ढकललं जात आहे. म्हणजे ती स्पर्धा आहे ती त्यांच्या वागण्यामध्ये दिसून येते. पुढे वैयक्तिक समस्या आणि ताणवाताणव. बघा, कधी कधी ही समोरची व्यक्ती आपल्याशी वाईट वागते, याचं कारण आपलं नसून त्यांचं वैयक्तिक आयुष्यसुद्धा असतं. ती व्यक्ती कदाचित कौटुंबिक समस्यांमध्ये अडकलेली असेल, मानसिक ताणाखाली असेल किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये अस्थिरसुद्धा असेल. कधी कधी आपण पाहत असतो की नवरा बायकोमध्ये भांडण होतं. नवरा जेव्हा जॉब करून घरी येतो ना, कामावरनं घरी येतो, तेव्हा बायको कसल्या टेन्शनमध्ये असते, तिकडे नवरा कसल्या टेन्शनमध्ये असतो. दोघांना एकमेकांचं काही माहीत असतं का? पण लगेच भांड्याला भांडा लागतो आणि लगेच मोठं भांडण चालू होतं. मग याच्यामध्ये चुकी कोणाची असते बरं? पहिले अगोदर स्त्रीनं लक्षात घ्यायला हवं, जेव्हा मनुष्य बाहेरून येतो ना, तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात. म्हणून अगोदर घरी आल्यानंतर आपल्या पतीला पाणी प्यायला द्यावं, म्हणजे सर्व ताण असतो तो निघून जातो आणि त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप प्रेम निर्माण होत असतो. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, आपला कधी कधी अपेक्षाभंगसुद्धा होतो. आपण चांगलं वागतो याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक जण आपल्यालाच तसा प्रतिसाद देईल. जीवनामध्ये प्रत्येकाची नैतिक मूल्य वेगवेगळी असतात. आपण ज्या पद्धतीनं वागतो ना, त्याच पद्धतीनं समोरची व्यक्ती वागेल.
अशी अपेक्षा आपण ठेवतो, पण ही अपेक्षा कधी पूर्ण होते का? कधीच होत नाही. आणि आपण त्यामुळे निराशसुद्धा होतो, आपण दुःखीसुद्धा होतो. जर आपण एखाद्या मित्राला वेळाप्रसंगी मदत केली, पण तो आपल्याला तशीच प्रतिक्रिया देईल याची खात्री देता येते का? अजिबात देता येत नाही. पुढे पाहूया माहितीचा अभाव. म्हणजे कधीकधी समोरच्या व्यक्तीला आपला चांगुलपणा समजतच नाही, की आपण कसे आहोत याला त्याला आयुष्यभर समजत नाही. म्हणून तो आपल्याशी शत्रुत्व निर्माण करत असतो. त्याच्या दृष्टिकोनातून आपली कृती वेगळी दिसते. उदाहरणार्थ, एखाद्या ऑफिसमध्ये आपण इतरांना मदत करत असतो, पण काही सहकारी आपल्या मदतीला स्वतः महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न समजतात आणि त्यामुळं त्यांची वागणूक नकारात्मक होत असते. आता पुढे स्वार्थी स्वभाव. हा स्वार्थी स्वभाव आहे ना, काही लोक मूळ स्वभावाने स्वार्थी असतात. ते फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतात. त्यामुळं त्यांचं वागणं नेहमी इतरांसाठी वाईटच असतं ना. आपण त्यांच्याशी कितीही चांगले जरी वागलो ना, तरी त्यांच्याकडून आपल्याला प्रतिसाद मिळेलच अशी हमी देता येत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण दुसऱ्यांपेक्षा वेगळे आहोत. कारण जो मनुष्य भक्तिमार्गामध्ये असतो त्याला खरं खोटं नक्कीच कळत असतं, की मी कुठे चुकतो, मी कुठे बरोबर आहे. पण जो भक्ती मार्गामध्ये नसतो ना, तो अहंकारामध्ये डुबलेला असतो, तो लोभामध्ये डुबलेला असतो. समोरच्याचं नुकसान होईल की चांगलं होईल याच्याशी त्याचं काही घेणं देणं नसतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जरी समोरचा आपल्याशी किती वाईट जरी वागत असला तरी आपण त्याच्यासारखे आहोत का? म्हणून आपलं वागणं आहे ना, एकदम संयमी असायला हवं. प्रगतिशील मनुष्य असतो ना, तो नेहमी नम्रपणा घेत असतो. आणि हा नम्रपणा आहे तो आयुष्यामध्ये एवढ्या उंचावर घेऊन जातो ना, तुम्हाला कळतसुद्धा नाही तुम्ही एवढे मोठे झाले कधी. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, काही लोकांच्या आयुष्यामध्ये पूर्वी कटू अनुभवसुद्धा आलेले असतात. त्यामुळं त्यांचा दृष्टिकोन नेहमी नकारात्मक असतो. ते कोणत्याही व्यक्तीवर सहज विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांचं वागणं कडवटसुद्धा असतं. एखाद्याला विश्वासघात झालेला असेल तर तो नवीन लोकांशी नेहमी सावधगिरीने वागतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपली जी नैतिक मूल्य आहेत, समर्थांनी सांगितलेला संयम आहे, तो जरी कुणीही आपल्याशी वाईट वागला ना, तरी तो संयम कधीच सोडू नका. कारण का, आपलं वागणं आपल्या संस्काराचं आणि विचारांचं प्रतिबिंब असतं. लोक कसे वागतात ना, हे त्यांच्या स्वभावाचा आणि परिस्थितीचा परिणाम असतो. त्यामुळं लोकांच्या वाईट वागण्यामुळं आपल्याला स्वतःबद्दल वाईट वाटून घेण्याची गरज नाही. कारण आपण आपलं चांगुलपण टिकवणं महत्त्वाचं आहे ना. कारण शेवटी आपलं वागणं आपली ओळख निर्माण करतं. लोक कसेही वागले तरी आपण सत्याची बाजू किंवा चांगलं वागणं सोडू नका. मनाला पटणारे विचार आहेत ना, हे दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. सुगंध दरवळतो तेव्हा लोकांना तो हवाहवासा वाटत असतो ना. आपल्या विचारांचं सुद्धा तसंच आहे. दुराग्रह, कलुषित मन, आकस, द्वेष, हेवे दावे, स्पर्धा, संपत्ती, रूप, आरोग्य या सगळ्या गोष्टींमुळं आजूबाजूचे लोक असू द्या, नातेवाईक असू द्या, तुमचे सहकारी असू द्या, आपल्याला ओळखणारे लोक बरेच वाईट वागत असतात. म्हणजे त्यांची मानसिकता प्रत्येकाची वेगळीच असते ना. त्यावर उपाय आणि औषध नाही असं म्हणतात. ती माणसाच्या मनस्थितीवर अवलंबून असते. म्हणजे प्रत्येक दिवस हा वेगळा अनुभव घेऊन येत असतो. नेहमी चांगला प्रतिसाद देणारा शेजारी आज चिडलेला, रागवलेला मनस्थितीमध्ये सापडेल. त्यामुळे आपण एकटंच अशा दुष्ट संकटामध्ये आहोत हे समजणंसुद्धा चुकीचं ठरेल. कारण या जगामध्ये जो मनुष्य आहे ना, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आहे. तो कितीही पैसेवाला असू द्या, कितीही धनवान असू द्या, जगी सर्व सुखी असा कोण आहे?
समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे ना, मला तू नक्कीच दाखव. कारण वरून दिसणारी जी श्रीमंती आहे त्याच्याकडे तू भुलून जाऊ नकोस की त्याच्यासारखं जीवन मला असायला हवं. तू तुझ्या जीवनामध्ये आहेस ना, सर्वांपेक्षा सुखी आहेस. हे जेव्हा तुझ्या मनाला वाटेल ना, तेव्हाच तू समाधानी होशील. तसा तू कधीच समाधानी होणार नाही. म्हणून हा अनुभव आहे, हा प्रत्येकाला येत असतो. म्हणून याच्यावर अधिक विचार करणं अयोग्य ठरेल. खरं तर कोणत्याही गोष्टीला किमान 2 बाजू असतात, आपली बाजू आणि खरी बाजू. इथे सापेक्षपणा येते. म्हणजेच अर्थातच आपली बाजू ही आपल्याला कधी चूक अथवा वाईट वाटत नाही, पण त्याच वेळी दुसऱ्याला ती चूक किंवा वाईट वाटू शकते. याचा विचार आपण करतो का बरं? मूळ स्वभाव आहे ना, हे काही लोकांच्या वाईट वागण्याचं कारण असू शकतं, ज्याला आपण विघ्न संतोषीपणा असं सुद्धा म्हणतो ना. म्हणून रिकाम्या भांड्यावरचं झाकण असू द्या किंवा चुकीच्या विचारांची पाठराखण असू द्या, ती काही उपयोगाची असते का? ती अधोगतीकडेच नेत असते ना. म्हणून तुम्ही चांगले आहात ना किंवा वाईट आहात, हा विचार कधीच करू नका. कारण लोकांना गरज पडली ना की तुम्ही चांगले आणि गरज संपली की तुम्ही वाईट होता. म्हणून आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते, आणि भान हरपून चालतो ना तेव्हा ती वारी होऊन जाते. माणूस एक अजब रसायन आहे. आवडला तर त्याचे दोष दिसत नाही, आणि नाही आवडला ना तर त्याचे चांगले गुणसुद्धा दिसत नाही. नेहमी मन निर्मळ ठेवा, प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवलं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्याचा आधार असतो. सत्य तुमची कधीच कास सोडत नाही. माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करत असतात, परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागतं. हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धिंगत हो, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे ना. म्हणून बघा, कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या जवळीक माणसाशी भांडणं होतं ना, की त्या माणसाशी जेव्हा आपलं भांडण होतं तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. आपल्याला वाटतं की हा व्यक्ती माझ्याशी बोलला पाहिजे, पण त्याचे काही गुण असतात ना, ते आपल्याला एवढे प्रेरित करतात की आपण सुद्धा त्याच्याशी भांडण करतो. पण नंतर भांडण झाल्यावर सुद्धा आपणच त्याची माफी मागायला जातो. आपली चूकसुद्धा नसते. पण हे आहे ना, हे समर्थांच्या विचारांचं हे उत्तर आहे. तुम्ही समर्थ विचारांमध्ये आहात ना, म्हणून तुम्ही दुसऱ्याची माफी मागत आहात. पण तुम्ही जर अहंकारामध्ये असाल, तुम्ही जर लोभामध्ये असाल, तर तुम्ही कधीच माफी मागू शकत नाही. कारण हे विचार समर्थ विचार आहेत. हे विचार माणसाचं सामर्थ्य निर्माण करत असतात. माणूस या देवास्वरूप निर्माण होतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू दुसऱ्याच्या जीवनामध्ये किती सुख आहे ना ते काहीच पाहू नको. कारण सर्व सुख आणि दुःख देणारा आहे ना, तो माझा भगवंत आहे. तू जसे कर्म करशील ना त्याप्रमाणे तुझ्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. पण सर्व काही मार्ग आहेत ना, ते निश्चित केलेले आहेत. फक्त तू कर्म सर्वश्रेष्ठ कर, तुझ्या जीवनामध्ये सुंदरच जीवन निर्माण होईल. तुला जे मिळणार आहे ना ते कुणीही बदलू शकत नाही. कारण तुझे जर कर्मश्रेष्ठ असतील ना, तुझ्या जे वाट्याला मिळणार आहे ते नक्कीच तुला मिळणार आहे. म्हणून तू स्वतःला असं वाटून देऊ नकोस की माझ्या हिस्साचं याने घेतलं. कारण वर देणारा भगवंतच आहे ना. बघा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गावामध्ये एक विद्वान पंडित राहत होता. पंडित आजूबाजूच्या गावांमध्येही प्रख्यात होता. आजूबाजूच्या गावातील लोक त्याला पूजापाठ करण्यासाठी बोलवत असत. त्यामुळं त्याच्याकडे खूपच धनसंपत्ती होती. पंडिताचा परिवार खूप मोठा नव्हता. पंडित आपल्या पत्नीबरोबर मोठ्या घरात एकटाच राहत होता. कारण पंडिताला मुलगा नव्हता आणि एक मुलगी होती. तिचं शेजारील गावामध्ये
राहणाऱ्या एका सुंदर मुलासोबत लग्न झालं होतं. पंडितानं लग्ना अगोदर आपल्या होणाऱ्या जावयाची चांगली चौकशीसुद्धा केली होती आणि आपल्या मुलीचं भविष्य त्यानं पाहिलं होतं. तेव्हाच त्यानं आपल्या मुलीचं लग्न केलं. पण काही वर्षातच पंडिताच्या जावयाला वाईट सवयी लागल्या. तो दारूच्या आहारी गेला होता आणि दारू आणि जुगारामुळं तो रस्त्यावर सुद्धा आला होता. तो कर्जबाजारी झाला होता आणि आपल्या मुलीची अशी दुर्दशा पाहून पंडिताची पत्नी खूपच दुःखी राहत होती आणि नेहमी पंडिताला म्हणत असे, तुम्ही जाऊन त्यांची मदत करा. तेव्हा पंडित आपल्या पत्नीला असं म्हणून त्यांची मदत करत नव्हता की आता त्यांची वाईट वेळ चालू आहे, आपण कितीही जरी मदत केली ना तरीही त्यांच्या नशिबात जे नाही ना ते त्यांना मिळणारच नाही. पंडिताचं हे असे विचार ऐकून त्याची पत्नी खूपच दुःखी होत होती. ती विचार करत होती की कसला हा स्वार्थी पिता आहे, आपल्या मुलीला एवढ्या कष्टामध्ये पाहून हे तिची मदत करण्यासाठी नाही म्हणत आहेत. देवानं एवढी धनसंपत्ती दिली आहे, त्याचं काय करायचं आहे बरं. आपल्याला अजून दुसरी संतानसुद्धा पण नाही आणि देवाने एकच मुलगी दिली आहे ना आणि तिच्यासाठी काही करायचं नाही तर मग कोणासाठी करायचं बरं. पण पंडित असा विचार करत नव्हता. असं नव्हतं की पंडित आपल्या मुलीवरती प्रेम करत नव्हता. त्यानं आपल्या मुलीच्या कुंडलीचा चांगलाच अभ्याससुद्धा केला होता आणि त्याला पहिल्यापासूनच माहीत होतं की त्याच्या मुलीच्या नशिबात काय लिहिलं गेलेलं आहे. त्याच्या मुलीचं कोणत्याही मुलाबरोबर लग्न झालं असतं तरीही तिच्या आयुष्यामध्ये ही वाईट वेळ येणारच होती आणि ही वाईट वेळ भोगल्याशिवाय तिला सुटका नव्हती. एके दिवशी जेव्हा घरामध्ये खाण्यासाठी एकही अन्नाचा दाणा शिल्लक नव्हता तेव्हा पंडिताची मुलगी आणि जावई पंडिताच्या घरी येतात. पंडितानं त्याच्या पत्नीनं दोघांचंही खूप आदर सत्कार करतात. त्यांना चांगलं चांगलं खायला देतात, चांगलं प्यायला देतात. मुलगी आणि जावई पंडिताकडे मदत मागण्याची हिंमत करू शकले नाही. 2 दिवस राहून ते मदत न मागता आपल्या घरी जाऊ लागले. पण पंडिताची बायको एक आईच होती ना, तिला राहवलं नाही आणि पंडिताला न विचारताच तिने हळूच चोरून बुंदीचे लाडू बनवले आणि त्यामध्ये सोन्याचं नाणं ठेवलं आणि आपल्या मुलीला दिलं. म्हणजे मुलीला आणि जावयाची आर्थिक मदतसुद्धा होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. पंडिताच्या बायकोला हे माहीत होतं की मुलगी आणि जावई लाजून त्यांच्याकडे काही मदत मागणार नाही, म्हणून तिनं मुलीला आणि जावयाला लाडूमध्ये लपून ठेवलेल्या त्या सोन्याच्या नाण्यांबद्दल सांगितलं नाही. जेव्हा ती लोक घरी जाऊन लाडू खातील ना तेव्हा त्यांना लाडूमध्ये सोन्याचं नाणं मिळेल. अशा प्रकारे त्यांनी न मागता त्यांना तिने मदत केली होती आणि हाच विचार करून पंडिताची बायको मनातल्या मनात आपल्या मुलीला मदत केली म्हणून आनंदितसुद्धा होती. पंडिताची मुलगी आणि जावई त्या दोघांचा आशीर्वाद घेऊन आपल्या घराच्या दिशेने रवाना होतात. मुलीच्या आणि जावयाचं गाव पंडिताच्या घरापासून दूर होतं, पण पैशाची कमतरता असल्यामुळं ते चालतच आपल्या गावाच्या दिशेने निघाले. थोडंसं दूर अंतर गेले होते तेवढ्यात पंडिताच्या मुलीचा पाय मुरगळला. आता तिला चालणं पण मुश्किल झालेलं होतं. पंडिताच्या जावयानं पाहिलं आता त्यांची बायको चालण्यामध्ये असमर्थ आहे. तेव्हा त्यानं एक टांगा आपल्या घरापर्यंत भाड्याने घेतला. दोन्हीही पती पत्नी टांग्यामध्ये बसून घरापर्यंत पोचले. पण टांग्यावाल्याला देण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून पंडिताच्या बायकोने ते दिलेले बुंदीचे लाडू त्यांनी भांडं म्हणून दिलं आणि टांगेवाला बुंदीचे लाडू घेऊन निघाला. टांगेवाला आपल्या घराच्या दिशेने जातच होता तेव्हा त्याला एक मिठाईचं दुकान दिसलं. त्यांनी विचार केला की बुंदीच्या लाडूनं माझ्या घरातल्या लोकांचं पोट थोडंच भरणार आहे का बरं. त्यापेक्षा हे चांगलं हेच होईल की मी या लाडूंना विकून थोडेसे तांदूळ खरेदी करतो. टांग्यावाल्यानं बुंदीचे लाडू त्या मिठाईवाल्याला विकून टाकले
ज्या गावामध्ये तो मिठाईवाला राहत होता ना, त्याच गावातल्या एका माणसानं आपल्या घरी पूजा ठेवली होती आणि त्याच पंडिताला पूजासाठी बोलावलं होतं. आणि पूजासाठी लागणारा तो प्रसाद त्या माणसानं मिठाईच्या दुकानातून बुंदीचे लाडू घेतले. ज्या दुकानामध्ये टांग्यावाल्याने ते लाडू विकलेले होते, मिठाईवाल्यानं त्या माणसाला टांग्यावाल्यांकडून खरेदी केलेले ते लाडू पहिल्यांदाच विकले, कारण ते लाडू खराब होऊ नये. कारण त्या दुकानदाराला माहीत नव्हतं की हे लाडू कधी बनवलेले होते. पूजा संपल्यानंतर दक्षिणा आणि बुंदीचे लाडू घेऊन जेव्हा पंडित आपल्या घरी आला आणि जेवण करण्यासाठी बसला ना, तेव्हा प्रसादात मिळालेले बुंदीचे लाडू खाताना लाडूमध्ये सोन्याचं नाणं मिळालं. ते पाहून पंडिताच्या बायकोच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तिला समजलं होतं की हे तेच लाडू आहेत जे तिनं तिच्या मुलीला आणि जावयाला मदत होईल म्हणून दिले होते. पंडितानं तिला रडण्याचं कारण विचारलं तेव्हा तिनं सगळी हकीकत पंडिताला सांगितली आणि पंडिताच्या बोलण्यावर तिने विश्वास ठेवला नाही, म्हणून त्याची पत्नी माफी मागायला लागली. पंडितानं त्याच्या पत्नीच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाला, तुझ्याप्रमाणे मीही माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो आणि मलासुद्धा तिची काळजीसुद्धा आहे. पण जर आपण तिची आता मदत केली तर जावई आपल्याकडून नेहमीच आशा करेल, नेहमीच मदतीची आशा करेल, या अपेक्षा करतील आणि आपण वाईट सवयीला कधीच सोडणार नाही. पंडिताची ही बायको आता पंडिताच्या विचाराला सहमत झाली होती. 2-3 महिने निघून गेले तेव्हा पंडिताची मुलगी आणि जावई पुन्हा एकदा त्यांच्या घरी येतात आणि यावेळी त्यांची परिस्थिती पहिल्यापेक्षा सुद्धा सुधारलेली होती. कारण पाठीमागच्या काळामध्ये ते रिकाम्या हाताने गेले होते. त्यामुळं पंडिताच्या जावयाने नवीन काम सुरू केलं आणि आपल्या सगळ्या वाईट सवयी सोडून दिल्या. समर्थांनी सांगितलेलं आहे, या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ना, ते कधीच बदलत नाही. आपल्या प्रारब्धात जे असतं तेच आपल्याला मिळत असतं. लग्न, मृत्यू या गोष्टी आहेत ना, त्या आधीपासूनच विधिलिखित असतात, त्या कधीच चुकणार नाही. जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा तुम्ही श्रीमंतसुद्धा होणार आहात. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, भगवंताने असं सांगितलेलं आहे की तू मनुष्य कर्म करत राहा आणि ते कर्मामध्ये तू योग्य मार्गामध्ये राहा, योग्य नियमामध्ये राहा. तुझी वेळ जेव्हा येईल ना, तेव्हा सर्व तुला मिळून जाईल. पण हा मनुष्याच्या जीवनामध्ये याला थारा असतो का? हा कधीच संयमी नसतो. त्याला जसं तो विचार करतो ना, तसं त्याला ते लगेच मिळावंसं असं वाटत असतं. पण लगेच मिळालेली गोष्ट असते ना, तिच्यामध्ये मजा असते का? कधीच नसते. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हाच तुम्हाला पैसा मिळतो ना. जर तुम्हाला आयता पैसा मिळत असता तर त्या पैशाचं काही मूल्य तुमच्यासाठी असतं का? बघा, समर्थांनी ते सांगितलेलं आहे. कधी कधी या माणसामध्ये एवढा अहंकार रूपी रावण घुसलेला असतो ना. आपल्या बापदात्यांनी ज्या निर्माण केलेला आपल्या पूर्ण पूर्वजांच्या जमिनी असतात, त्या जमिनी विकायला सुरुवात करतो. आणि या कलियुगामध्ये आहे ना, तसंच घडत आहे. आपल्या पूर्वजांनी ठेवलेल्या जमिनी असतात, त्या जमिनी शेठ लोकांना हा मनुष्य विकतो आणि त्यांच्याकडून लाखो रुपये घेतो आणि ते पैसे गाड्या घेतो, बंगले घेतो, या दारू व्यसनावारी सर्व उडवून टाकतो. मग त्या पैशाची काही किंमत राहते का? कारण ते फुकटच मिळलेलं असतं ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, अशा पैशाने जर कोणी किती श्रीमंत दिसत असेल ना, त्याच्या श्रीमंतीकडे बघू नका. कारण जो कर्माने श्रेष्ठ आहे ना, त्याला तिन्ही जगात श्रेष्ठत्व निर्माण झालेलं असतं. म्हणून पैसा आहे किंवा नाही आहे हा विचार तुम्ही सोडून द्या. जेव्हा तुमची वेळ येईल ना, तेव्हा तो पैसासुद्धा तुम्हाला मिळणार आहे, तुम्हीसुद्धा धनवान होणार आहात. पण कर्म करणं मात्र सोडू नका.
चांगले विचार तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा. तेच तुमचं जीवनामध्ये तुम्हाला अंतिम समयी उपयोगी होणार आहेत, उपयोगी पडणार आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी या आयुष्यामध्ये, या संसारामध्ये आपल्याला कितीही जरी कोणी भडकवण्याचा प्रयत्न केला तरी भडकून जाऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा, विनम्रपणे वागा. तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. भले ते सुख थोडं लेट होईल, पण निश्चित तुम्ही आनंदी होणार. तुम्हाला वाटतं ना की समोरच्याचं जीवन किती सुंदर आहे, तसं माझंसुद्धा व्हावं, पण ते नक्कीच होणार आहे. पण भगवंत तुमची परीक्षा घेत आहेत आणि या परीक्षेमध्ये तुम्ही जर निश्चिंत पास झालात ना, तर तुमचं जीवन सुख होईल. जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख येतील ना, तेव्हा समजून जा, भगवंत माझी परीक्षा घेत आहेत आणि माझ्या जवळ भगवंत आलेले आहेत. म्हणून विचार करा. तुम्ही पाहाल ना, तिथे भगवंताचं तुम्हाला रूप दिसेल. चिंतन करा, नामस्मरण करा. या जीवनामध्ये आपलं जर कोणी असेल ना, तर फक्त भगवंत आहे, त्याच्याशिवाय दुसरं तिसरं कोणीच नाही. जय जय रघुवीर समर्थ.